ज्या व्यक्तीला आयुष्यामध्ये आपलं ध्येय प्राप्त करायचं आहे ना, त्या व्यक्तीने विचारामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवायला शिका. कारण ध्येय प्राप्त करत असताना विचारामधली पॉझिटिव्हिटी आणि निगेटिव्हिटी खूप महत्वाची असते. एकदा अमेरिकेमध्ये एक प्रयोग करण्यात आला होता. कोर्टाने 2 आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यावेळेस मेडिकल सायन्स वाल्यांनी रिक्वेस्ट केली की अशी तुम्ही या आरोपींना उद्या फाशीची शिक्षा देणारच आहे, तर आमची इच्छा आहे यांच्यावरती प्रयोग करण्याची. त्यावेळेस त्यांनी सांगितलं करा. त्यावेळेस या मेडिकल सायन्स वाल्यांनी 2 अस्सल कोबरा नाग आणले आणि हे जे 2 आरोपी होते यांना खुर्च्यावरती बसवलं आणि त्यांच्या पुढे ते कोबरा नाग ठेवले आणि त्यांना सांगितलं उद्या तुम्हाला फाशीची शिक्षा होणार आहे, पण न्यायाधीशांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला फाशीची शिक्षा न देता हे 2 कोबरा नाग तुमच्या अंगावरती सोडून ते तुमचा प्राण घेतील. आता हे 2 बिचारी कैदी हे काय म्हणणार, आणि यांच्या मनामध्ये बसलं होतं की उद्या आपल्याला कोबरा नाग चावणार आणि ते आपला प्राण घेणार. बघता बघता दुसरा दिवस उजेडला. या दोघांच्याही डोळ्यावरती पट्ट्या बांधण्यात आल्या. नाग नव्हताच, टाचणी होत्या. टाचणी या दोघांच्याही पायाला टाचणी टोचल्या आणि आश्चर्य वाटेल तुम्हाला, दोघंही खल्लास झाले. ज्यावेळेस त्यांची बॉडी मेडिकल मध्ये रिसर्च करण्याकरता नेली त्यावेळेस आश्चर्य वाटेल तुम्हाला, दोघांच्याही बॉडीमध्ये कोबरा नागाचं विष आढळलं. कारण मनाने ठरवलं होतं कोबरा नाग चावणार, शरीरामधलं रसायन बदललं आणि त्याचं परावर्तन विषामध्ये होऊन दोघंही गतप्राण झाले. ही ताकद फक्त आणि फक्त विचाराची आहे. आणि विचारामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा, कारण ते पॉझिटिव्ह विचारच असतात जे तुम्हाला तुमचं ध्येय प्राप्त करून देतात. मनाला खंबीर बनवून बुद्धीला प्रेरणा देणारे असेच मोटिवेशनल व्हिडिओ बघण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी.